संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा असेल आणि भाजी चपाती नको असेल अशा वेळी काय बनवायचं आजची ही मस्त रेसिपी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवाडी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. संध्याकाळी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो, अशा वेळी एकच वन पॉट मील म्हणून काय बनवायचं हा बऱ्याचदा प्रश्न पडतो. आणि म्हणूनच मी सगळ्यांच्या आवडतीची मस्तपैकी एक वाटी तांदूळ आणि अख्खा मसूरची भन्नाट रेसिपी घेऊन आले, जी अगदी पोट तर भरेल पण मन भरणार नाही इतकी चविष्ट आणि टेस्टी रेसिपी. चला सुरुवात करूयात. आजच्या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी तांदूळ आणि एक वाटी अख्खा मसुरापासून ही भन्नाट रेसिपी बनवतोय. बऱ्याचदा आपल्याला चपाती भाजी किंवा वेगळं काहीतरी खावंसं वाटतं, अशा वेळी काय करायचं आणि हे साहित्य अगदी घरी असतं. ही रेसिपी एकदा बनवाल तर सारखी बनवाल इतकी मस्त रेसिपी. सुरुवातीला इथं बघा, आता मी एक वाटी इतके अख्खा मसुरा घेतले. आता हे अख्खा मसुरा एका बाउलमध्ये काढून 2 ते 3 पाण्यानं आपण हे स्वच्छ असे चोळून धुवून घेणार आहोत. जेव्हा केव्हाही आपण कोणती कडधान्य किंवा कोणत्याही डाळी घेतो, तेव्हा त्या नेहमी पाण्याने स्वच्छ चोळून घ्यायच्या. कारण डाळीवरती किंवा कडधान्यांच्या वरती बऱ्याच प्रकारची औषधं असतात, त्यामुळे ती निघून जायला पाहिजेत. 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घेतली. त्यानंतर डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून साधारणपणे ही आपल्याला अख्खा मसूर अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे. हे भिजेल तोपर्यंत पुढची कृती करू. तर त्यासाठी इथं बघा, मी 1 वाटी इतके तांदूळ घेतले. हे तांदूळ तुम्ही कोणतेही बासमती तांदूळ किंवा कोणतेही तुम्ही घेऊ शकता. तांदूळ पण आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. जेव्हा तांदूळ धुतो त्यावेळी तांदूळ स्वच्छ चोळून धुवायचा, म्हणजे काय होतं, एक्स्ट्राचं जे काही स्टार्च आहे ते निघून जातं आणि भात अगदी पांढरा शुभ्र आणि मोकळा व्हायला मदत होते. तांदूळ बघा स्वच्छ धुवून झाला. तांदळाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं आणि तांदूळ आणि डाळ आपण जे अख्खा मसुरा भिजवून घेतले होते, हे दोन्ही आता आपल्याला अर्धा तास चांगले भिजत ठेवायचे आहे. जेव्हा तांदूळ चांगला भिजतो ना, त्यावेळी काय होतं, तो मोकळा आणि अगदी छानपैकी सुळसुळीत व्हायला मदत होते. आता हे दोन्हीही भिजतायत तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊयात. एक वाटण बनवू. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे काप. आता हे सगळं बघा थोडंसं ओबड-धोबड असं आपण वाटून घेणार आहोत. आपलं हे वाटण बघा छानपैकी असं तयार झालेलं आहे. आता आपण पुढची कृती करूयात. आजची रेसिपी आपण कुकरमध्ये करतोय. त्यासाठी कुकरमध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलं. ह्यामध्ये 3 ते 4 काळी मिरी घातली. 1 चमचा आपण जिरे घालूयात. आता हे जे जिरे घातले हे आपण चांगले फुलवून घ्यायचे. जिरे चांगले फुलले गेले की 2 ते 3 आपण दालचिनी घालतोय. त्यानंतर 2 किंवा 3 पानं आपण तमालपत्रीची घालतोय. आता हा जो काही खडे मसाला आपण वापरला आहे, हा चांगला असा तेलावरती परतवून घ्यायचा. म्हणजे खडे मसाल्याचा जो काही फ्लेवर असतो ना, तो पूर्ण तेलामध्ये उतरतो आणि त्यामुळे तो संपूर्ण रेसिपीला लागतो. खडे मसाला परतेवेळी गॅस मध्यम ठेवायचा. हे सगळं परतलं गेलं. आता ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा आकार चिरून घेतलेला कांदा घातला. हा पण तेलावरती चांगला असा परतवून घेतोय. कांदा थोडासा परतला गेला, की त्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेलं जे काही वाटण होतं ते पण घालायचं आणि मध्यम गॅस आचेवरती तेही चांगलं भाजून घेणार आहोत. कारण आपण वाटणामध्ये वापरलेलं आलं लसूण पूर्णपणे कच्चं होतं. त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत हे परतवून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं सगळं चांगलं परतलं. आता ह्यामध्ये पुदिन्याची पानं घेतली होती आणि ती बारीक चिरून वापरली. पुदिन्याचा फ्लेवर आहे ना, ह्या रेसिपीमध्ये खूप छान चव आणतो. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर ऑप्शनल आहे. पण पुदिना असेल तर नक्की वापरा. ह्याची चव काहीतरी भन्नाटच लागते. 2 मिनिटं पुदिना पण बघा सगळा चांगला परतला. आता ह्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो थोड्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले होते, तर ते घातलेत. तर टोमॅटो पण आपल्याला चांगलासा परतवून घ्यायचा आहे. टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा दोन्ही जायला हवा. ह्या रेसिपीसाठी आपल्याला फारसं काही वेगळं साहित्य किंवा वेगळे कोणतेही फॅन्सी मसाले लागत नाहीत. तरी मात्र रेसिपी खूप छान आणि चविष्ट होते. हे सगळं बघा 2 ते 3 मिनिटं सगळं परतून घेतलं. टोमॅटो पण बघा छान असा मऊ पडलेला आहे आणि कांदा पण आपला सगळा चांगला भाजून झालाय. आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालू. मसाले घालतेवेळी गॅस बारीक करायचा. पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घातली. 1 ते दीड चमचा आपण धने जिऱ्याची पूड घालतोय. त्यानंतर 1 चमचा आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालतोय. आता हे मसाले बघा 2 ते 3 मिनिटं पुन्हा कांदा, टोमॅटो सोबत चांगले असे परतवून घेणार आहोत. मसाले बघा 2 ते 3 मिनिटं सगळे असे चांगले परतवून घेतले. तोपर्यंत आपण अर्धा तास पण झाला होता आणि जे काही मसूर डाळ आणि आपण तांदूळ भिजत ठेवले होते, ते पण बघा अगदी छानपैकी भिजलेत. तांदूळ तर आकारानं अगदी मोठा-मोठा झालाय आणि डाळ पण बघा अगदी मस्तपैकी अशी छान भिजली गेली. आता ह्या दोन्हीतलं जे काही पाणी, ते पाणी आपण काढून हे निथळून घेणार आहोत आणि हे सगळं परतलं की त्यामध्ये आपण अख्खा मसुरा घालतोय.
बऱ्याचदा आपण धाबा स्टाईल अख्खा मसुरा किंवा अख्खा मसुरीच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्यांची रेसिपी बघितली होती. आजची पण रेसिपी अगदी तशीच आहे. पोट भरेल पण मन भरणार नाही इतकी मस्त अशी रेसिपी आहे. हा 2 ते 3 मिनिटं अख्खा मसुरा आपण छान असा मध्यम गॅसवरती परतवून घेतला. सगळे मसाले बघा त्याला छान कोट झाले. त्यानंतर आपण भिजवून घेतला जो काही तांदूळ आहे तर तो पण घालतोय. संपूर्ण तांदूळ घालून झाला, की पुन्हा हे सगळं चांगलं परतायचं. जेव्हा आपण तांदूळ घालून परततो ना, तेव्हा फार जास्त वेळ परतायचा नाही. कारण तांदूळ भिजवून घेतलाय आणि तो फार जेव्हा आपण परततो, तेव्हा तो तुटतो किंवा मधून ब्रेक होतो आणि त्यामुळे भात जो आहे तो मोकळा किंवा लांबसडक व्हायला मदत होत नाही. त्यामुळे आपण अगदी हलक्या हाताने हे मिक्स केलं. चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा बघा अगदी हलक्या हाताने हे छान असं मिक्स करून घेतोय. आता भातासाठी पाणी किती वापरायचं तेही सांगते. तर मी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतली होती. त्यासाठी बरोबर मी 2 वाटी इतकं पाणी वापरलंय आणि हे पाणी गरम वापरलं, ज्यामुळे भात पटकन होतो आणि अगदी मऊसूत होतो. तुम्ही जर कुकरमध्ये भात करणार नसाल, तर तुम्ही 2.5 वाटी पण पाणी वापरू शकता. पण इथे मी सुरुवातीला बघा मी 2 वाटी गरम पाणी वापरलं. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपण इथं व्हेज बिर्याणी मसाला वापरतोय. हा मसाला शेवटी वापरला ना, की ह्या पुलावला किंवा ह्या भाताला ना खूप छान चव येते. अगदी मस्त आणि वेगळीच चव येते. आता हे पुन्हा सगळं बघा चांगलं मिक्स करून घेऊयात. सगळं चांगलं असं मिक्स झालं, की कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम गॅसच्या आचेवरती आपण ह्याला 2 शिट्ट्या काढून घेतोय. 2 शिट्ट्या झाल्या, कुकर छान थंड झाल्यावर झाकण काढून घेतोय. मस्त असा आपला हा अख्खा मसूर पुलाव तयार झालाय. वरून आपण 1 चमचा साजूक तूप घालून 2 मिनिटं असंच झाकून ठेवायचं. म्हणजे काय होतं तुपाचा जो काही फ्लेवर असतो ना, तो पूर्ण भाताला लागतो आणि तुम्ही पाहू शकता भात किती मस्त झालाय. अगदी बघता क्षणी तो खावासा वाटतोय. कोणत्याही आमटी, भाजीची अजिबात गरज नाहीये. संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हे वन पॉट मील रेसिपी नक्कीच बनवू शकता. जी नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडेल याची मला 100% खात्री आहे. तर मस्त असा आपला हा अख्खा मसूर पुलाव तयार झालाय. वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम पुलाव हा असाच सर्व्ह करायचा. तुम्ही हा हवं तर रायतं किंवा नुसताही सर्व्ह करू शकता. कोणतीही आमटी, कोणतीही भाजी लागत नाही. पाहुणे घरी आले असतील आणि काहीतरी तुम्हाला वेगळं व्हेजमध्ये बनवायचं तर नक्कीच हा पुलाव बनवू शकता. हा गरमागरम पुलाव मी लगेचच सर्व्ह करते. बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळी जर मला काहीतरी हलका स्वयंपाक करायचा त्यावेळी मी असा पुलाव करते. मस्तपैकी उडीद पापड आणि त्यासोबत लिंबाची फोड अप्रतिम असा बेत होतो. तुम्ही पण नक्की हा बेत एकदा जरूर करून बघा. तुम्हाला जर आजची रेसिपी कोणत्याही क्षणी जरा जरी आवडली असेल, तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर आजची तुम्हाला ही संध्याकाळच्या स्वयंपाकाची छोटीशी पण भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटवर कळवायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.